धारावी पूर्ण विकासाचा मुद्दा फक्त धारावी पुरताच नाही तर संपूर्ण मुंबईकरांच्या भविष्यासाठी खूप महत्वाचा आहे. मुंबईची जमीन, मुंबईचं लोक आणि मुंबईचं भविष्य या तिन्ही गोष्टी या प्रकल्पासोबत जोडल्या गेल्या आहेत. सरकार म्हणतंय की हा प्रकल्प धारावीकरांच्या हितासाठी आणि विकासासाठी आहे, पण हा जो प्रकल्प आहे त्यामध्येच खूप मोठा घोटाळा आहे. धारावीकरांच्या पिढ्यानपिढ्यांनी मेहनत करून हा भाग उभा केला आहे, पण सरकार म्हणते की आम्ही विकास करतोय, पण हा विकास नाही तर विस्थापन चाललंय. आमची घरे, आमचा व्यवसाय आणि आमचं आयुष्य हे सगळं अडाणीच्या प्रॉपर्टी प्रोजेक्टमध्ये बळी दिलं जाते. धारावीकरांचं स्वप्न घर धारावीतच, पण सरकारचं स्वप्न आहे अडाणीच्या खिशातच. सरकार म्हणते की हा जो प्रकल्प आहे तो मुंबईकरांच्या हितासाठी आहे, पण खरं काय आहे? ज्या कंपनीने जास्तच बोली लावली होती त्या कंपनीला साईडला करून कमी रकमेवर हा प्रोजेक्ट अडाणीला देण्यात आला आहे. आणि आता सरकारला हजारो कोटींचा नुकसान झाला आहे आणि तसंच अडाणीला हजारो कोटींचा फायदा सुद्धा झाला आहे. TDR आणि FSI चे नियम बदलून अडाणीला खूप मोठा फायदा झाला आहे. आणि धाराविकांकडे प्रश्न असा आहे की आम्हाला रिडेव्हलपमेंट तर पाहिजेच, पण धारावीतच पाहिजे. आणि या सगळ्या प्रश्नांवरती सरकारकडे काहीच उत्तर नाही आहे. उद्योगधंदे करणारे म्हणतात की जर आम्हाला छोटी जागा मिळाली तर आमचा व्यवसाय कुठे होणार, असे सुद्धा प्रश्न इथे उभे राहतात आणि त्याचं काही उत्तर सरकारकडे नाही आहे. हा प्रकल्प म्हणजे धारावीकरांच्या भविष्यासोबत खेळ आणि मुंबईच्या मोठ्या जमिनी उद्योगांसाठी बळी देणं आहे. म्हणूनच हा मुद्दा धारावीकरांसाठी नाही तर संपूर्ण मुंबईकरांच्या भविष्यासाठी आणि त्यांना जाग होण्याची वेळ आली आहे. हा प्रकल्प म्हणजे जगातील सर्वात मोठा रिअल एस्टेट आणि TDR घोटाळा आहे. सरकारने आणि अडाणी या दोघांनी मिळून धारावीकरांच्या भविष्यासोबत खेळ केला आहे. आता प्रश्न इथे असा आहे की धारावीकरांना तिथेच घर मिळणार का, की त्यांच्या पिढीच्या जमिनीवरून त्यांना हकलून बाहेर टाकणार?